आणि अरुण 11ने मला वाटतं नाणेफेकी जिंकली आणि फील्ड करण्याचा निर्णय. पहिलाच गोलंदाज पहिला चेंडू गेम ऑन. डिफेन्स खेळत असताना चेंडूला बॅकअप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट दिली होती. तोपर्यंत धाव मिळेल एक. अकाउंट स्वतःबरोबर टीमचा ओपन करत असताना सध्या तरी टीम अरुण आणि कोण आहे सुधीर ना सुधीर आहे बाई. मग सुधीर ना सुधीर 11 आहे ना समोर. या दरम्यातील चेंडू चांगला आहे बीट केलाय टीम. दोन्ही टीमने एक एक मॅच गमावलेलाच आहे त्याच्यामुळे दोन्ही टीमला ही मॅच महत्वाची. डू अँड डाय जिंका किंवा मरा अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही टीमसाठी. सध्या तरी गोलंदाजी मार्क मध्ये बॉलर अरुण स्वतः टीमचं कॅप्टन. ओ यावेळेचा चेंडू ओ फंबल झाले होते मात्र पायाने चेंडूला अडवला आहे. कुठल्या बैलाचे मालक आहे ते जादू. जादू है भाई जादू है तो सब कुछ है. इस बार हाथ से से पैसे गेंद करोगा. आणि खूप चांगली रचना ती करतो वेगवान गोलंदाज आहे अरुण. सध्या तरी यावेळेचा चेंडू भन्नाट वेगाने बीट झाले. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबेल का. चेंडू थांबणार नाहीये. चौकार ते मात्र बाईचा आले. हा नशिबाचा चौकार आहे. ते काही होऊ शकणार नाहीये. कोणीच काही नाही. तेरी बी चूप मेरी बी चूप हेच होत असताना मैदानावरून सध्या तरी चेंडू निघून गेलाय लॉंग स्टॉपला. नशिबाचा आहे तो चौकार. सध्या तरी टीम सुधीर 11ला सुधीरच्या विरोधात अरुण खेळतोय. दोन्ही टीम महत्वाच्या आहेत. दोन्ही टीमला ही मॅच ही महत्वाची आहे. यावेळेचा वेगवान चेंडू आणि हा चेंडू जर सोडला असता ही किपरला कदाचित भेटला नसता. आणखी एक चौकार आला असता. म्हणजे बॅट ने रन घेण्यापेक्षा मात्र इथे रन नशिबाचे येतील कारण वेग आहे आणि यष्टीरक्षक बीट झाले होते. अरे सुधीरची टीम सुधीर नाही आला. हाय आहे मग सुधीरची बॅटिंग आहे. यावेळेसचा चेंडू व्हाईट बॉल. अरुण आणि सुधीर नाही ना मॅच. मग बरोबर आहे. अरे यार काय असे करता होता है. ओ हो बहुत ऊपर कॉटन बेल्ट का चांस. किस बार नहीं गलती मेरी चलती ये दिखाती हुई. इस बार कैच लपका खिलाड़ी मैदान से बाहर. क्या बात है क्या धुन बजा रहे. अब तो गर्म होना होगा. मॉल दोपहर का ढल चुका है. अब लगभग शाम के इम्तिहान की घड़ी शाम के समय में इस प्रतियोगिता का आखिरी टप्पा होगा. और इस बार मोर्तबा गेंदबाज नई गेंदबाजी गए. जर्सी क्यों नहीं दे रहे इस गेंदबाज को. कम से कम जर्सी तो दो भाई. अरुण को इस मुकाबले में जीतकर अपना स्थान प्रतियोगिता में कायम रखना है तो फिलहाल ये मुकाबला जीतना होगा. और जितनी महत्वता अब खुद पे एहसास के साथ खेलना होगा इस प्रतियोगिता में. क्यों ना हो दोनों भी टीम को ये मैच डू एंड डाई है. जितना जरूरी है यानी कि एक पॉइंट लेकर पॉइंट टेबल में आगे निकलकर ये शायद मात्र एक ओवर का भी मुकाबला खिला जा सकता है. लगता तो वही है लेकिन फिलहाल हमारे पास समय भी कम है. ज्यादा वक्त मत जाया करे प्लीज. अरुण 11 टीम के कप्तान है. गेंदबाज का नाम क्या है भाई. ओमकार. ओमकार को जर्सी दो भाई कोई तो दो. टेम्पररी दो थोड़ी देर के लिए. ओमकार लेफ्ट आर्म ओवर विकेट. खराब गेंद फेंकी है. बिल्कुल डिमर गेंद फेंकी है और ये अतिरिक्त गेंद फेंकी ओमकार ने. 1 रन से कुल स्कोर आगे बढ़ता. फ्री हिट बिल्कुल आएगी लेकिन जब तक फ्री हिट आई है तो अब जो आना है रन आने हैं भाई. सामने
सचिन पाटिल है, नॉन स्ट्राइकर पर सुधीर मात्रे। ओ बीमर बॉल है, फ्री हिट की कॉल भी की, एक और बीमर, चलो भाग। ओ फेंक दो इस गेंदबाज को कहीं जाके, अतिरिक्त 6 रन देने का है, गेंद सीमा रेखा से बाहर, नहीं रुकेगी, 4 रन। बॉलर बीमर बॉन्ड हुआ है, बॉन्ड। और इस गेंदबाज ने तो पूरी समस्या कारण बना दी भाई, बिल्कुल खराब गेंदे फेंकी और 6 रन देकर कुल स्कोर में, और 13 रन, बिल्कुल 7 रन दी, बिल्कुल बराबर का था ये मुकाबला। और अरुण नीरव ज्यादा वक्त में जाया करी है, ये तो फ्री जारी है मात्र, क्योंकि फ्री जनार्दन हजारी हमारे क्लासमेट है, और वो अच्छी क्रिकेट खेला करते थे, लेकिन वो समय बहुत पहले का था। लेकिन इस मरतबा कीपर कीपर खुद का रखो, ये भी बात, वो बैकफुट पर आकर खेलना चाहते थे। इस बार गेंद अच्छी है, ये गेंद अच्छी है या नहीं, ये अतिरिक्त दर्शाते हुए वाइट बॉल। बाहेरचा टीमचा कीपर ठेवू नका प्लीज, सूचना येतात आम्हाला, कीपर नाही राहू शकत। अरुण 11 टीम कडे खेळाडूच नाहीयेत, मग सगळे त्यानेच घेतलेले गोळा करून तरी प्लेयर नाही त्याला, आपका प्लेयर सगळ्याकडे वरून घेतं तरी प्लेयर नाही। स्प्रिट है, और इस बार क्या गेंद करोगे, क्या फील्ड है। मैं पहले भी कह चुका हूं कि जनार्दन हजारी कहीं मरतबा हमारे स्कूल में जब मैचेस होते थे तब ये गेंदबाजी करता था, गेंदबाजी के लिए खासतौर पर इस खिलाड़ी की पहचान भी है। एक और एक बार फिर फॉलो थ्रो में रोकना चाहते थे गेंद को, और क्या प्रयास है भाई जीत का। मानस नहीं नहीं, ये थोड़ा चलता है भाई स्पीएल में, क्या भाई बड़वाइजर का कमाल है क्या। कमाल तो किसका भी रहने दे भाई, इस पर गेंदबाजी अच्छी है। सामने हजारी, एक और खूबसूरत गेंद, और इस बार शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेले गेंद को, दूर दूर तक खिलाड़ी कोई है नहीं, बहुत दूर से एडिश लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गई है और गेंद को उठाया, तब तब के लिए दूसरे के लिए बहुत बहुत आसानी के साथ पलटे और 2 रन से स्कूल को आगे बढ़ता हुआ। यानी कि जनार्दन हजारी को इस ओवर में कुछ रन दबाने होंगे, वो स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड को रोकना होगा। अगर अपनी टीम को मुकाबला जीतना है तो जनार्दन को आने वाली गेंदें अच्छी फेंकनी होगी। ये गेंद आउटसाइड लेग स्टिक, दैट इज वाइट बॉल, अंपायर का इशारा आता हुआ खराब गेंद फेंकी है, एक एक खराब गेंद, बिल्कुल रन भी आते और नई गेंद भी फेंकनी पड़ेगी। तो उस हिसाब से देखा जाए तो दूसरे ओवर का खेल जारी है और बहुत वक्त खर्च हो रहा है इस मुकाबले में। ओवर पिच डाउन द ग्राउंड, गेंद हवाई यात्रा में लॉन्ग ऑन के सर के ऊपर से दस्तक पर मस्तक देती हुई गेंद सीमा के ऊपर 6 रन। खुद कप्तान है टीम के, फ्रंट लीडिंग ऑफ द फ्रंट। इस बार कैच का मौका है, छूटी कैच, कितने रन मिलेंगे देखा जाएगा। इस समय दो तो बड़े आसानी के साथ मुकम्मल हुए, तीसरे की भी मांग थी लेकिन नकाते हुए नॉन स्ट्राइक एंड से 2 रन और बने। ये ओवर भी थोड़ी सी महंगी होती हुई, यानी कि विमर के 6 रन जो आए थे ना, अतिरिक्त गेंदबाज कुछ आया था और कुछ आके देखे गए टीम को, खासतौर पर सुधीर उनके कप्तान है और कप्तान अपना बकायदा इस समय रोल निभाते हुए इस बार बैकफुट पर आकर, कैच तो बिल्कुल था लेकिन कीपर है नहीं टीम के पास, तो फिर समस्या कारण बन जाएगी। एक और रन आते हुए इसके साथ हाँ हाँ करता हुआ वैसा वैसा कैसा भी 2 ओवर का खेल खलास हुआ, ओवर के 27 रन बने। बजाओ डीजे तब तक के लिए का धुन।
ओ बहुत तेज फरार गेंद, बहुत तेज, और जितनी तेज उतनी रन भी मिली है, खासतौर पे सुधीर को, कप्तान है टीम के। रन बनी एक। गेंदबाज यानी कि हमारे गेंदबाज का नाम है खासतौर पर तुकाराम बिराड़े, जादू बैल के मालक है और मालक चालक बंदे सर सेनापति। मौका है, बैल तो उनका नहीं है आज, ये दुखद नहीं है। आते इस बार पुल करना चाहते थे, ऊपर चढ़ी है गेंद और ये हो खिलाड़ी हो, क्या कर रहे भाई, क्या कर रहे, ये सोच रहे कि कैच लूं या छोड़ू, और आखिरकार छोड़ी। 2 रन और मुकब्बल होते हुए बल्लेबाज इस बार सामने, बल्लेबाज सचिन। टेंशन तो आता रहेगा, ये सवाल है जीत हार का। इस मरतबा कैच का मौका, इस बार लपके क्या छोड़े, इस बार भी, इस बार स्ट्राइक एंड पर आउट की संभावना, और तब के लिए एक और बार 2 रन। ओ बिराड़ी को तो गेंद बहुत अच्छी कर रहे हैं बिराड़ी, लेकिन साथ नहीं मिल रही है वो फील्ड की, वो खराब। इस बार स्लीपर कवर में कैच छूटा, उसके बाद डीप मिड विकेट में भी कैच छूटा। कैच छूटने का सिलसिला जारी है, वो वहां से कहा रोकना होगा अगर जीतना है तो। ये इस बार कटोरी लेके गेंद लॉन्ग स्टॉप में, बीट में शॉट लेग, गेंद सीमा के से पार, 4 रन। क्या बात है, बांगो बांगो बांगो, बांगो नहीं है, सिर्फ विकेट मांगो बिराड़े, सिर्फ विकेट मांगो आप। और इस बार क्या गेंदबाजी, क्या गेंदबाजी, पीछे रखी, गुडलेंस में रखी गेंद को, और विकेट के दस्ताने में जाती हुई डॉट बॉल। ये गेंदें फेंकनी होगी यहाँ से बिराड़े के। अभी भी और कुछ गेंदें शेष है हमारे पास, आखिरी गेंदें। रन बहुत अच्छी स्थिति में दिख रही टीम, दोनों भी टीम के लिए डू डाई की है रेसे। और एक और फरार गेंद, बिल्कुल गति थी गेंद में, गुडलेंस पे बराबर टप्पा खाने के बाद टॉस होती हुई गेंद विकेट के दस्ताने में जाके रुकी। तब के लिए यानी कि 3 ओवर का खेल खलास हो चुका है, और रन संख्या देखा जाए तो 36 रन बने। इतने ज्यादा कुछ रन है नहीं, लेकिन अरुण 11 टीम के साथ मात्र इतने बल्लेबाजी भी स्ट्रांग नहीं है। अगर 50 भी बनते तो ये मैच बना सकती है टीम सुधीर 11, और 50 के आसपास पहुंचेगी टीम। आखिरी 6 गेंदों में देखते कितने रन बनते हैं आखिरी 6 गेंदों में। यानी कि मुकाबला बिल्कुल डू एंड डाई का, और आने वाला मुकाबला भी वैसा भी है शायद कुछ, यानी कि लीग का पहला रेगुलर मैच का वो आखिरी मैच होगा। वो मैच अपने को देखने को मिलेगा सुभाष के खिलाफ जयेश, यानी कि जयेश टीम को भी उन्होंने भी एक मैच गवाया है। और आखिरी गेंदबाज सचिन, काका फिरकी के जादूगर है, और ये गेंद दिशाहीन, पहली गेंद खराब फेंकी। काका बिंजर कह रहे हैं आपको, और चैलेंज है यहाँ पे, वो आपको स्वीकार करना ही होगा, कुछ भी कर सकते। ओहो, देर से खेले, लेकिन नो मैंस में, शॉर्ट डिप मिड विकेट में कोई खिलाड़ी भी नहीं थे वहां पे। तब के लिए 2 रन मुकब्बल करते हुए बल्लेबाज सुधीर। और राहुल अगरकर काफी फॉर्म में, और वो फॉर्म उनका आता है तो भाई सब कुछ आ जाए। बांगो बांगो बजाया था, इस बार कुछ और सॉन्ग आएगी, लेकिन तब के लिए कुछ करना होगा खिलाड़ियों को, चाहे विकेट मिले या चौका छक्का है सामने की तरफ। थोड़े से चपल हुए बाकपुक पर आकर खेले गेंद को लॉन्ग ऑन की रीजन में, गेंद को उठाए फेंके, तब के लिए सिंगल आई सिंगल। एक काका लेकिन इस ओवर में बड़े स्ट्रोक से बल्लेबाज को बिल्कुल छुपा रखे, और वो काम इस ओवर में काका कर रहे हैं। क्या गेंदबाजी कर रहे हैं, ओ कॉटन बॉल की चांस, जनार्दन हजारी गेंद के बिल्कुल
पास गए भी थे और वो कैच लपकना चाहिए था इस बार। आखिरी क्षण में उनके हाथ से गेंदें फसली और तब तक के लिए सिंगल मिली है बड़ी मछली को, यानी कि ये नया मौका मिला है। मौका मिलाएगा तो हम बता देंगे, लेकिन कब बताएंगे अब सुधीर भाई, अब तो बड़ा शौक आना ही चाहिए। ओ ये क्या गेंदबाजी है। अगर काका की गेंदबाजी पसंद आई है तो ताली बजनी चाहिए इस बार। इस ओवर में काका ने ऐसी गेंदबाजी की है ना, पूरी प्रतियोगिता की है यह सबसे सफल ओवर है मात्र, पूरे प्रतियोगिता के अब तक का सबसे बेहतर ओवर। और इस बार डाउन द ग्राउंड का नजराना है सुधीर पाटिल का, सुधीर मात्रे का गेंद सीमा रेखा से पार 6 रन। बजाइए डीजे यानी कि ये साखली का आखिरी मुकाबला होगा जयेश पाटिल के खिलाफ सुभाष। चलते इस मैच की दूसरी इनिंग में हमारे साथ जुड़े रहेंगे दीपक मात्रे सर। आवाज पनवेल साई का सुनते इस मैच की दूसरी पारी में साई गांव का एक बुलंद आवाज दीपक मात्रे सर। धन्यवाद सर। अब देखेंगे दूसरी इनिंग में, पहले इनिंग में 51 रन्स का स्कोर हुआ है। यानंतरचा जो सामना आहे सुभाष पाटील आणि त्यांच्या समवेत जयेश पाटील यांनी त्यांच्या टीमचा एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे टॉस साठी। टॉस होतोय, टॉस कोण जिंकलाय? जयेशची टीम, जयेश पाटील यांची टीम टॉस विन झालेली, त्यांनी आपला निर्णय लवकरात लवकर कॉम्बॉक्सला कळवायचा आहे। पहिल्या इनिंग मध्ये 51 रन्स, 51 रन्सचं टार्गेट ठेवलेलं आहे ते अरुण उगर यांच्या संघासमोर। सुपर 4 साठी दीपक म्हात्रे यांची टीम क्वालिफाय झालेली आहे, दोन्ही सामने जिंकून त्यांची टीम सुपर 4 साठी क्वालिफाय झालेली आहे। आता ह्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल, जो संघ जिंकेल तो वरती जाईल। ओके बावन्न रन्स टू विन 52। मागच्या मॅच मध्ये अरुण हुगर यांनी चांगली फटकेबाजी केली होती, परंतु स्कोर एवढा आवडला होता की त्यांना जिंकण्यापासून खूपच लांब राहावं लागलं होतं। हुगर, अरुण हुगर, अरुण घुबड नाही, अरुण हुगर।
आणि फिल्डिंग खेळाडू काळूराम म्हात्रे, एक सर्वोत्कृष्ट खेळाडू. तुम्ही सगळ्या खेळाडूंना घेऊन फिल्डिंग लावून घ्या, नाहीतर तुमचे खेळाडू आम्ही आत ठेवू. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणावं लागेल काळूराम म्हात्रे. पटापट चला सामने चालू करा पंच. जयेश पाटील यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे पुढच्या सामन्यासाठी. तत्पूर्वी या सामन्यातील लीग स्टेजमधील सेकंड लास्ट सामना, त्याच्यातली शेवटची इनिंग, स्वतः कप्तान धुरा सांभाळताना आपल्या संघाची सचिन पाटील, मॅन फ्रॉम तोंडरे. एक उत्कृष्ट खेळाडू मानले जातील सचिन पाटील. त्यांच्या हातात पहिली ओव्हर पॉवर प्लेची. पहिला चेंडू डाव्यात, नो बॉल. जेवल्यानंतर मला वाटतं मटणाचा रस्सा हाताला लागलेला आहे, त्याच्यामुळे तो चेंडू स्किड झाला आणि हा असेल फीटचा चेंडू. सचिन पाटील यांच्या षटकातील पहिला चेंडू बीमर होता. पुढचा चेंडू पंचांना पार करून हा चेंडू सुद्धा नो. चेंडू जर दिलाय पंचांनी तर बीमर मुळे सचिन पाटील यांना पुढची ओव्हर करता येणार नाही. दुसरा गोलंदाज लागेल. 2 बीमर झालेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 2 बीमर असतील तर तो पुढची चेंडू टाकू शकत नाही. सुधीर पाटील याच्या संघाला मोठा झटका म्हणावा लागेल. एक चांगला गोलंदाज त्यांचा होता, परंतु तो आता 2 बीमर मुळे गोलंदाजी करू शकत नाहीये. एक पेच पडलाय. लवकरात लवकर सुधीर म्हात्रे आणि संघ, जरा लवकर तुम्ही करा. आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे आहेत. आपल्या डिजिट डिपार्टमेंट आणि सूर्य थ्रो नंदन पाटील. काय म्हणावं, लहानपणी जो गोट्यांचा खेळ खेळला होता त्याचा आता उत्तम उदाहरण दिसतोय आपल्याला. बॉल सोडवल्यात. बाद होतो. जो तो म्हणतो नवनाथ मला पाहिजे. आता हा नवनाथ कोणाच्या नवसाला पावतोय ते बघूया आपण. नाता पावा, आता तुमची गरज आहे आम्हाला, असं संघाचा कर्णधार म्हणतोय त्यांना. त्यांचे बाकीचे 8 नाथ खेळाडू कक्षामध्ये विसावलेले आहेत आणि हे नवनाथ अंतर्गण गाड घेऊन पहिला चेंडू त्यांच्याकडे. उत्कृष्ट चेंडू मारण्याचा प्रयत्न असतोय आणि नाता होतो बाद, बीट. पुढचा चेंडू पंचांना पार करून आणि हा उत्कृष्ट फटका मानावा लागेल. ओव्हर द कव्हर्स चेंडू जातोय मैदानाला गुदगुल्या करत. चौकार. समोर मारला चेंडू जातोय सचिन पाटील यांच्याकडे आणि 1 रन संतुष्ट व्हावं लागेल. जर आपण मैदानामध्ये बघितलं तर अरुण उगर आणि नवनाथ त्यांच्या बॉडी लँग्वेजवर, त्यांच्या फेसच्या
रेडिंगवर दोन्ही भाऊ वाटतात. बघूया आता दोन्ही भाऊ आपल्या संघासाठी काय करतात. पूर्ण चेंडू मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि ते झेल जमिनीला दान केली जाते. छोटू जाधव, तुम्ही ही कॅच सोडली की मॅच हे आपल्याला काही वेळातच कळेल, कारण एक प्रमुख फलंदाज आहे ते त्या संघाचे आणि त्यांचा झेल तुम्ही जमिनीला दान केलाय. मला असं वाटतंय काहीतरी चिक्की शेंगदाणाची काहीतरी डील झाली असेल, पण ते नंतर समजेल उद्या किंवा ओव्हर नाईटला. पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 8. पहिले 2 चेंडू बिंबर, त्याच्यानंतर किरण मांडवकर यांनी आपल्या संघाला वापसी करून दिले. स्वतः संघाचे कर्णधार. आता हा सामना आपल्याला बघायला मिळेल कर्णधार विरुद्ध कर्णधार. सगळे कर्णधार म्हणतात मला जिंकायचं आहे. सुधीर म्हात्रे एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहेत. सुधीर म्हात्रे पालेगाव उरण इथून बिलॉंग करतात. ते सध्या आपल्या वडघर येथे स्थित आहेत, परंतु एवढ्या वर्षाचा त्यांचा क्रिकेटचा दांडगा अनुभव आज त्यांना पणाला लावावा लागेल. सचिन पाटील चेंडू येणार तुमच्याकडे, जरा सज्ज राहा. बॉल स्किट होते, हाताला मटणाचा तेल लागलाय. पुढचा चेंडू मात्र वर्सेस हुगर. सुरेख चेंडू, तेवढाच चांगला मारायचा प्रयत्न आणि काय घडतंय. कॅप्टनने घेतली कॅप्टनची विकेट. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉटन बॉलचा विकेट. जी चुकी छोटू जाधव यांनी केली होती ती चुकी मात्र सुधीर म्हात्रे यांनी होऊ दिली नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन त्यांनी ती कॅच संपन्न केली आणि आपल्या संघाला जवळजवळ मी तर म्हणजे 60% विनिंग मध्ये आणून ठेवले, कारण हा असा एकच खेळाडू होता जो पॉवर हिट करू शकत होता. पुढचा चेंडू आणि हा कॅज्युअल, याचं नाव काय असेल, बारसं झालं असेल तर जरा नाव कळवा आम्हाला. महेश पाटील टोंडरे यांच्या कॉन्ट्रॅक्ट मधले एक सुप्रसिद्ध हेल्पर. उसका नाम है सचिंदर. पुढचा चेंडू सचिन तू धर असं बोलायचं होतं. सुनील कुंभार सर, तुमचं स्वागत असेल या पॅव्हलियन कक्षामध्ये. तरी तुम्ही पॅव्हलियन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि काय घडतंय मैदानामध्ये, सुरेख थ्रो होता, गॅदर करण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आणि चोरट्या 2 धावा घेतलेल्या आहेत त्या अरुण उगलच्या संघानं. सुधीर म्हात्रे आतापर्यंत एक उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी स्वतः कर्णधाराची भूमिका निभावताना. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू जातोय अवांतर. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच सुभाष पाटील यांचे हात जमिनीला समांतर आणि चेंडू जातोय अवांतर. पुढचा चेंडू परत एकदा त्याच टप्प्याचा चेंडू, परंतु हा उत्कृष्ट चेंडू मानावा लागेल. क्रिकेटमध्ये सर्वात चांगला चेंडू जो असेल तो निर्धार होतो. पुढचा चेंडू परत एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू मागे नंदन पाटील, एक चुस्त तंदुरुस्त खेळाडू, त्याला चकमा देऊन चेंडू जातोय. तत्पश्चात 2 रन कंप्लीट, स्कोर होतोय 13.
अश्विन पाटील यांच्याकडून सचिन पाटील यांच्यासाठी एक पारितोषिक लागलंय. सचिन पाटील, जर तुम्ही कॅश घेतली तर तुमच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे अश्विन पाटील यांच्याकडून. आत्ता खऱ्या अर्थानं बक्षिसांची लैली ढोटाळा दिसते सचिन पाटील यांच्यावर. दोन षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13. अजून ही 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 38 धावांची गरज. 39 धावांची गरज. सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न हुकतोय आणि काय बघतोय आपण, बॅट्समन झालाय फंबल. मास्टर यांचा बॅट्समन पोहोचला होता आणि नवनाथ स्वतःवरती जिम्मेदारी घेताना, अरे जना हजारी सारखा एक प्लेअर त्यांच्याकडे असताना एवढा मागे त्याला का ठेवलाय. मला असं वाटतं बडवायझर त्यामुळे त्याला मागे ठेवला असेल, परंतु तीच ताकद असते. राहुल आगरकर एक उत्कृष्ट डान्सर. तुम्ही आता जो डान्स केला त्यासाठी कमिटीकडनं तुमचे खूप खूप धन्यवाद. पुढचा चेंडू पंचांना पार करून सुरेख पद्धतीचा चेंडू. आणि आपण जर आता बघितलं, सुधीर मात्र क्लोज विकेट किपिंग करत आहेत, जेणेकरून फलंदाज हलू शकत नाही आपल्या पॉपिंग क्रीज मधनं, आणि त्याचा फायदा होतो सुधीर मात्र याच्या संघाला. एक उत्कृष्ट रणनीती त्यांनी आखलेली आहे. पुढचा चेंडू महेश पाटील यांचा स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जातोय निर्धाव. एक सुरेख यष्टी रक्षक जर पाहायला मिळाला असेल तर ते सुधीर मात्र यांच्या माध्यमातून क्लोज किपिंग करताना एकही चेंडू मिस होऊ देत नाहीये ते आपल्या हातातून. महेश पाटील मॅन फ्रॉम टोंडरा. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न बसतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण छोटू जाधव यांचा आणि येते रन आउट. कमान डीजे. यशोधन पाटील सर यांच्यासाठी विनायक मांडवकर यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. जरी तुम्ही एक षटकार लावला तरी तुमच्याकडे 500 रुपये. यशोधन पाटील सर आपल्या हक्काचा मराठी माणूस असा त्यांचा उल्लेख केला होता काही वेळेपूर्वी. त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. 4 बॉल झाले 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. यशोधन पाटील यांना आशिषबाजी करावी लागेल षटकारांची. पहिला चेंडू आणि चेंडू जातोय चौकारासाठी. उत्कृष्ट फटका म्हणावा लागेल यशोधन पाटील यांच्या बॅट मधून. अशा चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल यशोधन पाटील यांना जर सामना आपल्या खिशात घालायचा असेल तर. या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहेत महेश पाटील. उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला चेंडू मैदानाला गुलगुला करत सचिन पाटील यांच्याकडनं आणि हा दुसरी रन घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 19. 6 चेंडू 30 धावांची गरज. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. 33 6 चेंडू 33 रन्स म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार घ्यावा लागेल तरच हा सामना आपण जिंकू शकतो. सामना फास्ट करायचा आहे. पंच सामना फास्ट करा. आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे आहेत. जिंकण्यासाठी 33 रनची गरज. 6 चेंडू 33 धावा. मागच्या मॅच मध्ये वरुण वारे खूपच महागडा ठरला होता. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू मारण्याचा प्रयत्न बसतोय. चेंडू जातोय निर्धाव.
जवळजवळ सामना संपत आलेला आहे. आता 5 चेंडू 33 धावा, जरी 5 षटकार लावले तरी पण विनिंग होत नाही. बघूया पुढचा चेंडू. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. 1 रन्स. वेदन पाटील सरांसाठी सामना हरवा जिंको, तुमच्यासाठी प्राइज ऑन आहे. तुम्ही जर षटकार मारला तर षटकारासाठी 500 रुपये आहेत. सामना गेला तरी चालेल, 500 रुपये आले पाहिजे. विनायक मांडवकर यांच्याकडून तुमच्यासाठी हा प्राइज लावलेला आहे. प्राइजची लयलूट होताना शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फसला होता. वाईट चेंडू जाते स्वर. एक चेंडू बॅट खाली द्या, 500 येतील. नंतर आपण वाटणी करू असा काहीतरी एक अर्थ. पुढचा चेंडू आणि दांडी गोल. त्रिफलाचीत, मला वाटतं आजच्या दिवसातील पहिलाच त्रिफलाचीत असेल. दुसरी बोल्ड. आमचे साथी कॉमेंटेटर आहेत ते मला सांगतात की दुसरा बोल्ड आहे, पहिला नाही. तर आता मैदानामध्ये उतरलेत. कमान हरी अप, स्पीड अप करायचं आहे. पुढच्या सामन्यासाठी जे प्लेयर आहेत त्यांनी रेडी राहायचं आहे. कारण जयेशचा संघ टॉस विन झालेला आहे आणि टॉस विन करून त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांनी त्यांचे प्लेयर्स मैदानात उतरण्यासाठी सज्ज ठेवायचे आहेत. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीने तटवण्याचा चेंडू प्रयत्न. नंदन पाटील यांच्याकडे चेंडू जातोय मैदानाच्या बाजूला. 1 धावेने शांत राहतोय संघ. जना हजारी मला वाटते या सामन्यात लेट उतरले होते. मला वाटतं जर ते लवकर उतरले असते तर काहीच वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं का. शेवटचा चेंडू आणि सामना समाप्त. सामना जिंकतोय सुधीर म्हात्रे यांचा संघ. 1 बॉल आहे. 1 वाईट नको रे बाबा. व्हेरी गुड. सामना समाप्त होतो. पुढचा सामना चालू होईल लगेचच. जयेश पाटील आणि संघ, तुम्ही मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी आपले प्लेयर्स घेऊन उतरायचं आहे. आणि सुभाष पाटील, तुम्ही तुमचे दोन्ही बॅट्समन्स पाठवायचे आहेत. सुभाष पाटील यांचा संघ 1 सामना जिंकून वर आलेला आहे आणि जयेश पाटील यांना हा सामना जिंकावाच लागेल. चेंडू जमा करायचे आहेत. चेंडू लास्टला लागतील आपल्याला. मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे सुधीर म्हात्रे. स्वतः कर्णधार. 26 रन आणि उत्कृष्ट ओव्हर. त्याच्यामध्ये मला वाटते 5 रन दिले होते त्यांनी आणि एक महत्वपूर्ण विकेट अरुण उगर याचा एक महत्वपूर्ण विकेट पण त्यांनी काढला होता. तर सुधीर म्हात्रे यांनी यायचं आहे आणि त्यांना सन्मान चिन्ह देतील शैलेश कदम यांनी सन्मान चिन्ह